नमस्कार मित्रांनो, रोहित परदेशी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे और मराठी ब्लॉगर रोहित परदेशी. तर आज आपण बिर्याणी ऑर्डर केली. आज संडे आहे तर आज आपण बिर्याणी ऑर्डर केली. कोलॅबोरेशन नाहीये बट हा ब्रँड मला ट्राय करायचं होतं. वर्ल्ड बिर्याणी हाऊस. तर हे यांचं बॉक्स आहे आणि एक क्लाउड किचन आहे. तर यांच्याशी माझं बोलणं झालं फोनवर की यांचे मी काय ट्राय करू शकतो. यांना मी थोडंसं सांगितलं की मी ब्लॉगर आहे, थोडं डिस्काउंट भेटलंय आपल्याला बिकॉज ऑफ ब्लॉगर आणि आपण हे ट्राय करणार आहे. तर वर्ल्ड बिर्याणी हाऊस हे आय गेस 2 महिने चालू झाले. आपण हे झोमॅटो, स्विगी, डंजो वरून ऑर्डर करू शकतो. ऑल्सो व्हॉट्सअप नंबर शेअर होऊन जाईल, तुम्ही व्हॉट्सअप वरून करू शकता. याचं मला हे चांगलं काय वाटलं की यांचे मेनूज भरपूर आहे. नॉन व्हेज, व्हेज, म्हणजे तुम्ही जर फिश घेत असाल तर फिश आहे. तर मी इथं ऑर्डर केली जी काय आहे नॉर्मल व्हेज दम बिर्याणी आणि इथं आपण केले चिकन दम बिर्याणी. तर प्राइसिंग तुम्हाला सांगतो, जे आपल्याला व्हेज मध्ये भेटले ते अराउंड 270 to 330 पर्यंत तुम्हाला भेटू शकतं. व्हेजचे भरपूर व्हेरियंट्स आहे आणि जर नॉन व्हेजचं घेत असाल तर 330 पासून 480 पर्यंत तुम्हाला म्हणजे भरपूर व्हेरियंट्स भेटू शकतात. पॅकिंग हे तुम्ही बघू शकतात आणि आता आपण हे अनबॉक्सिंग करणार आहे. तर कोलॅबोरेशन नाही, फक्त माझं यांच्याशी फोनवर बोलणं झालं की मी तुमचं ब्लॉग करणार आहे. तर यांनी थोडंसं डिस्काउंट दिले आपल्याला, अजून काही नाही. चला आपण ओपन करूया आणि अनबॉक्सिंग करू की हे बॉक्स मध्ये कसं आणि यांनी काय काय सर्विंग दिली. तर लेट्स गो मित्रांनो, आता आपण अनबॉक्सिंग करूया. तर पहिले आपण करतोय व्हेज दम बिर्याणी. बॉक्स यांचं तुम्ही बघू शकता. यांनी सांगितलं की सर्विंग आहे 2 लोकांची. तर ओके, टिश्यू, स्पून, आपण चेक करूया. त्यानंतर त्यांचं रायता, बिर्याणीचं रस्सा, हे आपल्याकडे आलंय. बिर्याणीचा बॉक्स हे आपण अनबॉक्स करूया. तर नॉनव्हेज मध्ये पण सेमच असणार आहे आय गेस. तर आपण ओपन करून बघूया. सेम पॅकिंग, सेम तसंच टिश्यू आहे. एकदा हे ओपन करून बघूया की यात काय. ओके, पॅकिंग आपण हे ओपनच करून बघूया. तर आता आपण हे तुमच्या समोरच सगळं मी क्लिअरली दाखवते की यांच्यात काय काय आहे. हे अजून कळलं नाही मला. आपण हे ओपन करूया. हे काय, ओके, ऑनियन्स आहे. ऑनियन आहे, ठीक आहे. ऑनियन, लिंबू, त्याच्यात ऑनियन लिंबू होतं. तर आपण पहिले व्हेज ट्राय करूया. हे आहे रायता, याचा रस्सा, रायता, स्पून भेटले आपल्याला आणि हे आहे व्हेज दम बिर्याणी. गरम आहे बघा, तुम्ही हे बघू शकतात. याच्यावर वाफ अजूनही आहे. लेट्स ट्राय. मी फॅमिलीसाठी ऑर्डर केलं, म्हटलं एकदा आपण ट्राय करूया. झोमॅटोवर अवेलेबल आहे, गुगलला अवेलेबल आहे. तुम्ही जर स्विगीवरून करत असाल त्याच्यावर डंजोवर पण आहे आणि मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देऊ शकतो, त्यावरनं तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला डंजो हे पार्सल होऊन जाईल इकडे. तर हे ऍक्च्युअल मध्ये हे असं दिसतं. वाव. लगे हात आपण नॉनव्हेज पण करून टाकूया ओपन. तर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये तर काही सबस्क्राईब करा. आपण मराठीमध्ये ब्लॉग्स आणत असतो. तर ही आहे व्हेज आणि ही आहे नॉन व्हेज, जे आता आपण ओपन केली. ट्राय करून बघूया. स्मेल तर खरंच खूप छान येतं गाईस. व्हेज हे तुम्ही बघू शकता क्वांटिटी आणि नॉन व्हेजची क्वांटिटी तुम्ही बघू शकता. प्लेट मध्ये आपण काढून बघूया म्हणजे ऍक्च्युअल साईज आणि हे सगळं लोकांना कळेल. मला वाटतं हे जास्त. हो 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 हो, एक मिनिट. तर ही ऍक्च्युअल मध्ये बेजची क्वांटिटी आणि 2 जण हे आरामात खाऊ शकतात. प्राइसिंग मी तुम्हाला सांगितली, ऑलमोस्ट 270 पासून 330 पर्यंत. आपण हे जस्ट ट्राय करूया. व्हेज मध्ये बघा तुम्ही मिक्स व्हेजिटेबल्स येत आहेत. तर हे त्यांचं रायता, हे त्यासोबतच आहे. गुड बिग बाईट. मला असं वाटतंय हाताने ट्राय करायला पाहिजे. चमचा माझ्या कामाचं नाहीच.
लेट्स ट्राय. फक्त हे रस्स्यासाठी आपण ट्राय करू शकतो. हा ग्रेव्ही मस्त आहे. चला व्हेज बिर्याणी ट्राय करू. खरंच खूप. हा जो रस्सा आहे थोडं स्पायसी झालं मला, पण याच्यामुळे जी टेस्ट पॉपअप झाली खरंच खूप छान. खरंच खूप छान. म्हणजे कुठल्याच अँगलने हे व्हेज वाटत नाही. यात तुम्हाला पनीरची क्वांटिटी पण भेटू शकते जर तुम्ही पनीर ऑर्डर केलं तर. पण हा जो रस्सा यात मिक्स झालाय, हा ठीक ग्रेव्ही, थोडंसं रायता अजून, आणि यात जो फ्लेवर येतो जर तुम्ही बिर्याणी तशी खाल्ली नसेल तर एकदा ट्राय करा. वाव, खरंच वाव. कोशिंबीरचे फ्लेवर, रस्साचा फ्लेवर आणि ऍब्सोल्युटली कडक. खरंच वाटले. मी माझ्या घरचे आज खुश होतील की बाबा फूड ब्लॉगिंग असं काय फायदा झाला याचा, आणि ऑर्डर केलं चांगली. ट्रोमा अँड 10 on 10. आणि अजून एक मी हे झोमॅटोवरून ऑर्डर केले. ते तुम्ही जर ऑर्डर करत असाल तर तुम्ही हे आरामात करू शकता झोमॅटो और स्विगीवरून. आता आपण नॉनव्हेज घेतोय. व्हेज खरंच खूप छान. आता नॉनव्हेज तुम्ही बघा. थोडंसं डीप करूया. हे आहे नॉनव्हेज मध्ये दम बिर्याणी. खाली नको पडू. मला असं वाटतं की आपण कॅमेरा या साईडने घ्यायला पाहिजे पण आपण ठीक आहे. हा तुम्ही एकटा खाऊ शकतो. स्मेल खरंच खूप छान आहे. पीसेस बघा. मोठे मोठे पीसेस आले. चिकन लेग पीस आले. क्वांटिटी खरंच खूप छान आहे. एकदा असंच ट्राय करूया. चिकनचं मला खूप लवकर कळतं. यात तुपाची धार दिली, एक नंबर. पीस बघूया. ज्युसी. खूप दिवसांनी अशी बिर्याणी खाल्ली. खरंच 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 एक्स्ट्राऑर्डिनरी. ना चिवी ना काही, मस्त मॅरिनेटेड झाले. आणि जे बिर्याणीचे स्वाद आले खरंच म्हणजे कोलॅबरेशन नसून पण एक नंबर झाली. लेट्स ट्राय पीस घेऊया. याची प्राइसिंग 330 पासून स्टार्ट होते 450 पर्यंत. पण फ्रॉम माय एंड खरंच खूप छान. तर गाईज जर तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल जेन्युइनली, मी परत हे ऑर्डर करणार आहे. जेन्युइनली खरंच खूप छान आहे. खरंच खूप छान, टॉप नॉच आहे. जर तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला झोमॅटो स्विगीवर हे अवेलेबल आहे. वर्ल्ड ऑफ बिर्याणी हाऊस. हे वर्ल्ड बिर्याणी हाऊस हे तर हे पॅकेजिंग आहे. लोगो तुम्ही बघू शकता वर्ल्ड बिर्याणी हाऊस. ते तुम्हाला भेटू शकतं झोमॅटो स्विगीवर. ऑल्सो डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटेल. मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पण इथे शेअर करेल. जर तुम्ही त्यांना कॉल करून बिर्याणी ऑर्डर केली तर ते डनझोनी तुम्हाला शेअर करतील. पण ही जी चिकन दम बिर्याणी हे नक्की ट्राय करा. मी लिहून देऊ शकतो की ही बिर्याणी तुम्हाला नक्की आवडेल. नक्की म्हणजे नक्की. क्वालिटी बिर्याणी काय, जास्त प्राइसिंग नाही. क्वांटिटी पण तुम्ही बघू शकता. 2 जण आरामात खाऊ शकतात. पण क्वालिटी. तर भेटूया असंच नवीन ब्लॉग मध्ये.
स्वतःच काहीतरी नवीन शोधून, जसं मी आज केले वर्ल्ड बिर्याणी हाऊसचं, तसंच आपण आणूया नवीन ब्लॉग. तर डू सबस्क्राईब टू अवर चॅनल. असंच मराठी ब्लॉगरला सपोर्ट करा, म्हणजे मला, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा बिर्याणी लवर्स सोबत, कारण ही खरंच ऑथेंटिक, खरंच खूप छान बिर्याणी. आणि याच्याकडे अराउंड 50 to 52 बिर्याणी आहे, तर तुम्ही ते ऑर्डर करू शकता. तर माझं नाव मेन्शन करा जर घ्यायला जात असेल. डिस्काउंट मी सांगू नाही शकत, पण तुम्ही सांगा की मी ब्लॉग केलंय म्हणून तसं झालंय. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. फॉर नाव गाईस, बाय बाय.